दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एक वेगळं नातं होतं। अगदी लहानपणापासून बाळासाहेबांच्या सावलीत राज ठाकरे वाढले। त्या सगळ्या जुन्या आठवणींना राज यांनी आज उजाळा दिला। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी सामनात लेख लिहिला। त्या लेखाची आणि राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या अनुषंगाने राजकारणातल्या लवचिक भूमिकेचा जो दाखला दिलाय, त्यामुळे त्याला कल्याण डोंबिवलीतल्या पाठिंब्यासोबत जोडलं जातंय। प्रश्न आहे की राजकीय अस्तित्वासाठी लवचिकता स्वीकारली जातीये का? बघूया खास रिपोर्ट। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्तानं राज ठाकरेंनी दैनिक सामनात माझा काका हा विशेष लेख लिहिलाय। या लेखात राजकारणावर कमी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातल्या आठवणींवर अधिक भर देण्यात आला। राज ठाकरेंनी 1991 मध्ये मोर्चा काढला। त्या मोर्चामध्ये आलेल्या त्यांच्या काकू मीनाताई ठाकरे आणि फोनवरून बाळासाहेबांनी ऐकलेलं राज ठाकरेंचं भाषण याबाबत केलेलं लिखाण अप्रतिम असं झालंय। तर दुसरीकडे राज ठाकरेंनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे। त्या पोस्टमध्ये बाळासाहेबांच्या अनुषंगानं वर्तमान राजकारणावर राज ठाकरेंनी भाष्य केलंय। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, उलट ते अधिक दृढ होत गेलं। हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी तो माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीच नसेल। बाळासाहेबांनी कधी सत्तेचा मोह धरला नाही। सामान्य शिवसैनिकाला त्यांनी सत्तेच्या खुर्चीवर बसवलं। ही पोस्ट करताना राज ठाकरेंच्या मनात कल्याण डोंबिवलीतील मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याचा संदर्भ होता का अशी शंका येते। कारण कल्याण डोंबिवलीतील पाठिंब्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचा मुद्दा समोर आला, तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या सर्व घडामोडींवर थेट भाष्य केलं। वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते, आणि तशा प्रकारची भूमिका राजकारणात कधी कधी घेतात, आणि ती मला वाटतं की चुकीची नाही। मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये दोघे भाऊ समर्थ आहेत। दोघे भाऊ आज जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांचं सुरू झालेलं आहे, आणि जन्मशताब्दी वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या हिताचा जो काही निर्णय असेल ते दोघे बंधू नक्कीच घेतील याची मला खात्री आहे। त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या लोकसभेच्या वेळेस घेतली होती, विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती। त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्त्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या पोस्टमुळे राजकीय वादळ उठलंय। परिणामी ठाकरेंची शिवसेना काय प्रतिक्रिया देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत। ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ते मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही। संजय राऊतांनी संयत शब्दात त्यांची प्रतिक्रिया दिली, मात्र भाजपकडून या सर्व विषयावर आक्रमक भाष्य करण्यात आलं। केवळ भावनिक मुद्द्यांवरती राजकारण चालत नाही, तर एकंदरीत विकासाच्या मुद्द्याला जनतेने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। अशा वेळेस मग पुन्हा एकदा अशा पद्धतीनं भावनिक मुद्दा समोर करून त्यातून आपल्या पती काही सिंपती मिळते का, हा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। बाळासाहेबांच्या जयंती दिनी राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमधून सध्याच्या राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केलं। आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्णपणे व्यवहारी झालंय असं म्हणत राज ठाकरेंनी राजकारणातील लवचिक भूमिकेचे संकेत दिले। त्यामुळे आगामी काळात राज्यातल्या राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।